नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर शेकडेवारीचा प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे, ए चा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्के कमी असेल? मुलांनो, हे दोन प्रकारचे प्रश्न असतात. तर आपल्या समोर दोन प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये पेक्षा किती टक्के कमी आहे असं विचारलंय आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये पेक्षा किती टक्के जास्त आहे असं विचारलंय. तर त्यासाठी मुलांना फॉर्म्युला आहे शॉर्ट ट्रिक प्रमाणे. पेक्षा टक्के जर कमी विचारलं तर काय करायचं? 100 गुणिले टक्के भागिले 100 अधिक टक्के करायचं. जर मुलांनो पेक्षा टक्के कमी विचारलं तर खाली 100 अधिक टक्के करायचं आणि जर पेक्षा टक्के जास्त विचारलं तर छेदस्थानी 100 वजा टक्के करायचं फक्त. तर पहा, मग आता पहिल्या प्रश्नामध्ये ए चा पगार बी पेक्षा 20% जास्त असा दिला होता आणि तुम्हाला असं विचारलं मग बी चा पगार ए पेक्षा किती टक्के कमी असेल. किती टक्के कमी म्हणजे 100 गुणिले टक्के घ्या. टक्के म्हणजे तुम्हाला 20% दिलेले आहेत आणि छेदस्थानी 100 अधिक टक्के करायचे मुलांनो. आता टक्के किती दिलेले? तुम्हाला 20 दिलेले आहेत. म्हणून 100 गुणिले 20 हे जसे तसं ठेवा आणि भागिले 100 आणि 20 यांची बेरीज करा मुलांनो, ती येते 120. तर पहा, मग शून्य गेला शून्य गेला, बे एक बे, बे सख 12. आता या 100 ला 6 ने भागायचं म्हणजे 6 एक 6, 6 एक 6 मुलांनो. म्हणजे इथं उरले 4, 4वर शून्य घेतला म्हणजे 40 झाले. 6 7 36 मुलांनो. पुन्हा 4 उरले, 4 ला भाग जात नाही म्हणून आता पॉइंट द्या. त्या ठिकाणी पुन्हा 40 होतील. 6 7 36, पुन्हा 4 उरले, एक शून्य येईल म्हणजे 40 होतील. 6 6 36 म्हणजे अशा त्या ठिकाणी 6 6 चा भाग जाईल म्हणजे 16.66 टक्क्यामध्ये असं लिहिलं तरी चालेल किंवा 16.6 आणि 7 म्हणजे 67% असं त्या ठिकाणी लिहिलं तरी चालेल. का? कारण याच्या पुढे येणारी संख्या ही 6 6 आहे. आपल्याला नियम माहितीये. तर पुढचा अंक जर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर तो कट करून आपण एकने काय करत असतो? वाढ करत असतो. म्हणजे 16.66% किंवा 16.67% हे पर्यायामध्ये जे असेल ते आपण लिहू शकतो. तर पहा मुलांनो, आता दुसऱ्या प्रश्नामध्ये असं सांगितलं आपल्याला 100 गुणिले टक्के. प्रश्न असा विचारलाय की बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने काय आहे? जास्त आहे. जास्त आहे म्हणून छेदस्थानी फक्त वजाबाकी घ्यायची. टक्केवारी आपल्याला आता 10 ची दिलेली आहे. म्हणजे 100 गुणिले टक्के म्हणजे किती? 10 आणि छेदस्थानी 100 वजा टक्के म्हणजे 10. म्हणजे 100 गुणिले 10 हे असंच ठेवायचं आणि छेदस्थानी 100 मधून 10 गेले मुलांनो, किती राहिले? 90. मग शून्य शून्य काय करायचा? कॅन्सल करा. त्या ठिकाणी राहिलं 100 भागिले 9. 9 ने त्याला भागा मुलांनो. 9 एक 9, 9 एक 9. त्या ठिकाणी 10 तून 9 गेले, 1 उरला. एकावर शून्य म्हणजे पुन्हा 10 झाले. परत 9 एक 9 मुलांनो. तर या ठिकाणी 1 उरला, भाग जात नाही म्हणून पॉइंट द्यायचा. असं सिरियल 10 10 परत येतील. म्हणजे 9 एक 9 आणि 9 एक 9 म्हणजे 11.11% हा काय आहे? पगार जास्त आहे. धन्यवाद.